ज्ञानाचा वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा। राज्यातील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे त्याच शाळेच्या माध्यमिक शाळेमधील रिक्त शिक्षकेतर पदावर समायोजन करण्याची प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली। मागणीचे निवेदन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधीक्षक भारती पाटील यांनी स्वीकारले। कोल्हापूर माझाशी बोलताना खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी सदर प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी महासंघाच्या वतीने माननीय मुंबई उच्च न्यायालयात नुकतीच याचिका दाखल करण्यात आली आहे। तसेच उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करत आहोत असे स्पष्ट केले। राज्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी यांचं त्याच संस्थेच्या माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्यासंदर्भातले आदेश राज्याचे शिक्षण संचालक यांनी 17 एप्रिल रोजी दिलेले आहेत। परंतु सदरची पदं ही एकाकी पदं आहेत आणि ही पदं RTI कायद्याच्या अगोदर 1981च्या पण अगोदर म्हणजे 8 फेब्रुवारी 1974 1949च्या कायद्यानुसार ही पदं त्या ठिकाणी मान्य आहेत। ज्या शाळांच्यामध्ये 500 पेक्षा जास्त पट होता किंवा आहे अशा शाळांच्यामध्ये ही मान्य पद आहे। परंतु या शाळेतील कर्मचाऱ्यांना समायोजन करण्यासंदर्भातले आदेश या ठिकाणी झालेले आहेत। आमचं असं म्हणणं आहे की ही पदं एकाकी आहेत। त्याचबरोबर ही जी पदं आहेत ह्या पदांच्या संदर्भामध्ये 2015 साली 2014 साली 2 याचिका दाखल झाल्या आणि या याचिकांमधून या सदर कर्मचाऱ्यांना त्याच शाळेमध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत वेतन देणं आणि त्यांच्या इतर बाबी देण्यासंदर्भात कोर्टाने आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं या 4 दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेनुसार 17 एप्रिलचं जे पत्र काढण्यात आलं त्या पत्राला आव्हान देण्यात आलेलं आहे। सध्या कोर्टाच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळं यावरती याचिकेवरती सुनावणी झाली नाही। लवकरच 12 तारखेला त्याच्यावरती सुनावणी होईल। तत्पूर्वी या कर्मचाऱ्यांच्या सेवा या जुन्या शाळेतच कायम ठेवाव्यात, त्यांचे पगार त्याच शाळेतून काढण्यात यावेत या संदर्भामध्ये आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। हे निवेदन अधीक्षक भारती पाटील मॅडम यांनी स्वीकारलं। यावेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे कनिष्ठ सहाय्यक सचिन माळी, महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, सल्लागार MD पाटील, विभागीय शिक्षकेतर प्रमुख राजू पांढरबळे, जिल्हाध्यक्ष सागर जाधव, करवीर तालुका अध्यक्ष राज मेंगे, शहराध्यक्ष अर्जुन चाफोडीकर, जितेंद्र पाटील, सुचित्रा अग्निहोत्री, गीता चव्हाण, भारती पाटील, संजय चव्हाण, फिरोज नायकवडी, आनंदा पोवार, सूर्यकांत चौगुले इत्यादी उपस्थित होते।